या क्लासमध्ये टायरचे टाईप्स बघणार आहोत. त्याच्यामध्ये आणखी महत्त्वाचं क्लासिफिकेशन बघणार आहोत. टायरसाठी असलेल्या वेगवेगळ्या रेटिंग्स बघणार आहोत आपण, जसे की UT, QG रेटिंग असते. आणि नंतर आपण टायरचा कोड किंवा टायरचं नॉमेनक्लेचर आपण हे डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. बरेचसे क्वेश्चन्स यामध्ये रेफरन्स बुक्समध्ये असतात आणि एक्झामलाही याविषयी क्वेश्चन्स विचारण्याची मॅक्सिमम पॉसिबिलिटी आहे. तर ह्या 10-15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत सगळेच पॉईंट्स. तर आपल्याला माहिती आहे की टायरचा मेन पर्पज काय असतो. टायर एक खूप महत्त्वाचा डिव्हाइस आहे आपल्या ह्या ॲटोमोबाईलमध्ये, व्हेकलमध्ये. टायरच्या फंक्शनमध्ये टायरचं फंक्शन असतं की कॉन्टॅक्ट मेंटेन करायचा असतो. हा गाडीचा ग्राउंडसोबतचा कॉन्टॅक्ट मेंटेन करणं प्रॉपर डायरेक्शनला. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं की त्याचाच आणखी पर्पज असतो की ट्रॅक्शन मेंटेन करणं, चांगली ग्रीप ठेवणं रोड सरफेससोबत. नंतर गाडीला सपोर्ट करणं, लोड जो गाडीचा असतो त्याला सपोर्ट करणं, त्याचं महत्त्वाचं फंक्शन आहे ते सुद्धा. आणखी व्हेकलला आपण जर बघितलं, व्हेकलवरती जे वेगवेगळे फोर्सेस ॲब्झॉर्ब होत असतात, ते व्हेकलवरती वेगवेगळे फोर्सेस टायरच्या माध्यमातून ट्रान्सफर होत असतात, ॲब्झॉर्ब होत असतात. आणि नंतर आणखी टायरचा पर्पज आहे की प्रॉपर कुशनिंग प्रोव्हाइड करणं. एक कम्फर्ट जो असतो, म्हणजेच कम्फर्ट कधी भेटणार, जे टायरवरती शॉक येतो किंवा वेगवेगळ्या टाईपचे व्हायब्रेशन्स तयार होत असतात, ते ॲब्सॉर्ब केल्यानंतर आपल्याला कम्फर्ट फील होऊन जातो हा पॅसेंजरला आतमध्ये बसलेल्या. तर हे टायरचे काही महत्त्वाचे काही फंक्शन्स आहेत. आता त्याच्यामध्ये जर बघितलं आपण टायरच्या क्लासिफिकेशनमध्ये बेस्ड अपॉन द कारकेस. कारकेस काय असतं एक्झॅक्टली? कारकेस म्हणजे हा इंटरनल कॉर्ड लेअर असते आतमध्ये, टायरच्या आतमध्ये. आणि त्याचा पर्पज काय असतो? लोडला आणि शॉकला ॲब्झॉर्ब करण्याचं काम असतं ह्या कारकेसचं. पुढे सांगेल मी. आता कारकेसचं मटेरियल नायलॉनचं असू शकतं किंवा स्टील बेल्ट असतो आतमध्ये, किंवा पूर्णपणे स्टील बेल्टचं असू शकतो, पूर्णपणे स्टीलचं बनलेलं असू शकतं, पॉलिस्टर असू शकतं त्यामध्ये मटेरियल, रेयॉन्स असू शकतं. असे वेगवेगळ्या टाईपचे मटेरियल्स असतात त्या आतल्या कारकेसचे. आणि महत्त्वाचं क्लासिफिकेशन आहे बेस्ड अपॉन द कन्स्ट्रक्शन. रॅडियल प्लाय टायर आणि बायस प्लाय टायर. बायस प्लाय टायरलाच आपण म्हणतो क्रॉस प्लाय टायर. आणि या दोघांचं एक कॉम्बिनेशन असतं, त्याला आपण बेल्टेड म्हणतो. बेल्टेड बायस प्लाय टायर, ते पुढे आपण डिस्कस करूया. तर ते बेल्टेड काय असतं. आता त्याच्यामध्ये आणखी जर बघितलं आपण, तर टायर्समध्ये एक ट्यूबवालं टायर असतं आणि एक बगर ट्यूबचं टायर असतं. बगर ट्यूबच्या टायरला आपण म्हणतो ट्यूबलेस टायर. मग ट्यूबलेस टायर हे रॅडियल पण असू शकतो आणि बायस पण असू शकतं. आणि ट्यूबवालं टायर हे सुद्धा रेडियल पण असू शकतं, बायस पण असू शकतं. महत्त्वाचे याच्याविषयीच आपण डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये. आता बेस्ड अपॉन द ॲप्लिकेशन्स, हे जास्त महत्त्वाचं नाही आपल्यासाठी. आता लोड, लाईट ट्रक असेल, ट्रक किंवा बस असेल, किंवा त्यालाच आपण पॅसेंजर म्हणतो, पॅसेंजर कॅरिंग कार असेल, 2 किंवा 3 व्हीलर असेल. ॲग्रिकल्चरमध्ये टायर्स वेगळे असतात, एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये वेगळे असतात, बायसिकलला हे वेगळे असतात. आणि तसंच बेस्ड अपॉन द पॅटर्न, त्याचा पॅटर्न कसा आहे, लग आहे की रिब आहे किंवा सेमी लग आहे, त्यानुसार. आता आपण महत्त्वाचं डिस्कशन करूया. एक्झाम्पल, ट्यूबवालं टायर आणि ट्यूबलेस टायर. आता हे ट्यूबवालं टायर आहे. आता हे ट्यूबवालं म्हणजे ह्याला कन्व्हेन्शनल टायर आपण म्हणतो. आता कन्व्हेन्शनल टायर म्हणल्यानंतर ही ट्यूबवालं टायर, आतमध्ये एक ट्यूब असते याच्या आतमध्ये. मग याच्यामध्ये असतं काय एक्झॅक्टली, याचे काही आपल्याला टायरला बघण्याच्या अगोदर आपण काही टायरचे नॉमेनक्लेचर बघूया. एक्झाम्पल, इथे एक टायर आहे आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल याला आपण ट्रेड म्हणत असतो. हा जो पॅटर्न आहे तो त्याला म्हणतो आपण ट्रेड पॅटर्न. आणि ही जी डेप्थ मेन्शन केली, हे खड्डे जे असतात, जे की कुशनिंगपेक्षाही वॉटर, आपलं टायरच्या कॉन्टॅक्टमध्ये जे वॉटर येतं सरफेसवरचं, त्याला बायपास करण्यासाठी, जेणेकरून त्या वॉटरमुळं काय होतं, ट्रॅक्शन कमी होऊन जातो. जर सरफेसच्या पाणी जर सांडलेलं असेल रस्त्यावरती आणि त्यावरनं जर आपण गाडीला चालवत असू, जर समजा जर असे खड्डे नसतील तर त्यामुळे ट्रॅक्शन खूप कमी होतं आणि स्लिपचे जास्त चान्सेस असतात. मग ह्या खड्ड्यांमुळं काय होतं, त्याला आपण ट्रेड डेप्थ म्हणतो, जे की 1.6 mm पेक्षा हे नेहमी जास्त प्रोव्हाइड केले असतात. त्यामुळं ते पाणी बायपास होऊन जातं. तर तो पर्पज असतो त्याचा. मग टायरमध्ये जर आपण बघितलं, आता याच्यामध्ये हा जो खालचा पोर्शन असतो त्याला आपण बेड फिलर म्हणतो. इकडं जो आहे बेड बंडल म्हणतो. म्हणजे खालचा जो पोर्शन असतो त्याला आपण बेड म्हणतो. त्यामध्ये टायरमध्ये महत्त्वाचं असतं हे साईड वॉल असते, ह्याला आपण साईड वॉल म्हणतो. टायरमध्ये आतमध्ये असते एक इनर लाईन असते. इथं साईड वॉल मेन्शन आहे आणि इथं आतल्या साईडला हे इनर लाईन आहे. नंतर हे कारकेस मटेरियल आहे. तुम्हाला आत्ता बोलल्याप्रमाणे हे कारकेस वेगवेगळ्या स्टीलचं बनलेलं असू शकतं, नायलॉनचं बनलेलं असतो या टाईपमध्ये. म्हणजे वरचे स्टील बेल्ट आहेत आतमध्ये. आपण स्टील बेल्टची अरेंजमेंट कशी टाकतो तर आपण पुढे बघूया त्याच्यामध्ये. मग ह्याला आपण कॅप प्लाईज म्हणतो. चला, ह्याच्यामध्ये काही जास्त महत्त्वाची नाही ते. बट एक्झाम्पल, ट्यूबलेस टायर आणि ट्यूबवालं टायर यांच्याविषयी आपण थोडक्यात डिस्कस करूया आणि त्यांचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज डिस्कस करूया. तर एक्झाम्पल, एक माझ्याकडे ट्यूबवालं टायर आहे आणि दुसरं आहे ट्यूबलेस टायर आहे. आता ट्यूबलेस टायर म्हणजे हे या टाईपमध्ये. ट्यूबलेस टायरमध्ये हा खालचा पोर्शन बेडचा असतो. काही पोर्शन टायरचा हा ट्यूबवालं टायर असू द्या किंवा ट्यूबलेस टायर असू द्या, त्याचा खालचा पोर्शन हा रिममध्ये असतो हा. आणि खाली इथं असणारं हे व्हील असणारं हे खालचं टायरचं जे गाडीचं जे व्हील असतं ते खाली व्हील असतं. आणि त्यातला काही पोर्शन हा ट्यूबलेस टायर असू दे किंवा ट्यूबवाला असू द्या, त्याचा काही पोर्शन खाली असतो.
मग याला आपण आताच बोलल्याप्रमाणे ह्याला वॉल म्हणतो, साईड वॉल. आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे. इथं बरंचसं नॉमेनक्लेचर आहे, तेवढं महत्त्वाचं नाही आपल्यासाठी. हा जो वरचा पोर्शन आहे त्याला आपण प्रोटेक्टर किंवा त्याला आपण क्राऊन म्हणतो, क्राऊन पोर्शन असतो हा. आणि आताच बोलल्याप्रमाणे हा ट्रेड पॅटर्न आहे आणि ट्रेड डेप्थ असते. हा शोल्डरचा पोर्शन असतो. आता ट्यूबलेस टायरमध्ये आतल्या साईडला ट्यूब नसते आणि ट्यूबवाल्या टायरमध्ये आतल्या साईडला ट्यूब असते, त्यामध्ये आपण हवा भरत असतो. आता जर आपण एक्झाम्पल दोघांमध्ये जर कंपॅरिझन केलं कुठलं बेस्ट आहे, तर ऑलवेज ट्यूबलेस टायर हे बेस्ट असतं. मग ट्यूबलेस टायरचे कुठले कुठले फायदे आहेत त्याच्यामध्ये ते आपल्याला महत्त्वाचं माहिती असायला पाहिजे. की ट्यूबलेस टायरमध्ये अनस्प्रंग वेट कमी असतं. आता तुम्हाला सर अनस्प्रंग वेट काय असतं, तर आपण बघतो की सस्पेन्शन सिस्टम हा गाडीचा एक महत्त्वाचा पार्ट आहे आणि सस्पेन्शन सिस्टममध्ये आपण ह्या स्प्रिंग वापरतो. स्प्रिंगचा वरचा जो पोर्शन असतो जो गाडीला सपोर्ट करण्यासाठी वापरतो आपण, त्याच्यामध्ये फ्रेम आलं, बाकीचं सगळंच काय आलं, पॅसेंजर आले, त्याला आपण म्हणतो स्प्रंग वेट. पण पॅसेंजरला नसताना आपण स्प्रंग वेट कन्सिडर करत असतो. आणि अनस्प्रंग वेट म्हणजे त्या स्प्रिंगच्या खालचं सगळंच वजन जे असतं त्या पर्टिक्युलर फोर व्हीलरचं, म्हणजे स्प्रिंग आणि टायरच्या खालचा म्हणजे रोड, ह्यांच्यामधलं सगळं जे वजन असतं, म्हणजे टायर म्हणजे हा खालचा रोड आहे आणि हा स्प्रिंग आहे, ह्यांच्यामधलं सगळंच काही ॲक्झल आलं किंवा सस्पेन्शन सिस्टममधले खालचे काही पार्ट्स आले स्प्रिंगच्या, त्याला आपण अनस्प्रंग वेट म्हणतो. अनस्प्रंग वेट हे ट्यूबलेस टायरमध्ये कमी असतं. अनस्प्रंग वेट हे ट्यूबलेस टायरमध्ये कमी असतं. चला, ह्याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा पॉईंट आपण डिस्कस केला आहे. त्याच्यामध्ये एक दुसरा महत्त्वाचा पॉईंट आपण डिस्कस करतो आहे की ह्याचे फायदे जर बघितले आपण की ह्याच्यामध्ये बेटर कूलिंग असते, आणखी ह्याच्यामध्ये रोलिंग रेजिस्टन्स कमी असतो. ट्यूबलेस टायरमध्ये आणखी कम्फर्टेबल राईड भेटतो आपल्याला. ह्यांच्यामध्ये जे लिकेज जर झालं, पंक्चर जर झालं, तर हे स्लो लिकेज होऊन जातं एअरचं. हवा हळूहळू रिलीज होऊन जाते आणि हवा जर हळूहळू रिलीज होत असेल तर जेणेकरून आपण पंक्चर एका पॉईंटचं दुसऱ्या पॉईंटला आपण काढू शकतो. लगेचच पंक्चर काढण्याची गरज नाही आपल्याला त्या केसमध्ये, कारण इमर्जन्सी कंडिशन कधी होऊ शकतात. कारण खूपच लवकर जर ट्यूबवाल्या टायरमध्ये मेजर डिसॲडव्हान्टेज असा आहे की ह्याच्यामध्ये सेफ्टी कमी असते ट्यूबवाल्या टायरमध्ये. जर आपण हाय स्पीडला जर गाडीला ट्रॅव्हल करत असतो आणि जर अचानक जर हवा जर रिलीज झाली ह्याच्या ट्यूबवाल्या टायरमधनं, तर तिथं स्टेअरिंगचा कंट्रोल जाऊन तर कधी ॲक्सिडेंट पण होऊ शकतो. पण तेच ट्यूबलेस टायर असेल तर लगेचच पंक्चर होत नाही का, साधारणतः काही वेळानंतर 10-15 किलोमीटरनंतर हे पंक्चर आपण काढू शकतो. म्हणजे आपला रोडवरती हाय स्पीडला आपल्याला सेफ्टी जरा मेंटेन राहते याच्यामध्ये. हे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेज आपण बघितले दोघांची. आता महत्त्वाचे टाईप्स जे असतात ना, बेस्ड अपॉन द कन्स्ट्रक्शन, कार केस कसं आहे किंवा त्याच्यावरचा ट्रेड पॅटर्न कसा आहे, त्यालाच आपण टायर कन्स्ट्रक्शन म्हणतो. त्यामध्ये महत्त्वाचा टाईप असतो क्रॉस प्लाय, त्यालाच आपण म्हणतो बायस प्लाय. नंतर असतो रॅडियल प्लाय. नंतर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असतो बेल्टेड बायस प्लाय. कसा असतो हा एक्झाम्पल याच्यामध्ये जर पहिला डिस्कस केला, आता तिघांनाही बघितलं तर तिघांना असं बघितल्यानंतर आपल्याला हे असं दिसतं. आहे प्लाय म्हणजे काय असते, प्लाय म्हणजे थर म्हणतो आपण याला. किंवा रबरचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, कारकेसचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, तर बायस प्लायमध्ये काय असतं, ह्या लेअर असा जे थर असतो, एक्झाम्पल हा एक मोठा पहिला थर आहे, तो पहिला थर असा आहे आणि दुसरा थर हा असा आहे. एकमेकांना ते डायगोनली इंटरसेक्ट करत असतात. ते 30 ते 40 डिग्रीमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करत असतात. तर त्याच्यामध्ये रॅडियलमध्ये कसं असतं, तर रॅडियलमध्ये ही कारकेस जो असतो तो रेडियल कन्स्ट्रक्शनमध्ये असतो, असं रेडियल असतो. आणि ह्या रेडियलमध्ये काय असतं, तर रेडियलमध्ये क्राऊनला मटेरियल जास्त प्रोव्हाइड केलेलं असतं. क्राऊन पोर्शनमध्ये मटेरियल जास्त प्रोव्हाइड केलं असतं आणि ह्याला सगळीकडे सारखंच मटेरियल असतं. म्हणजे काय एक्झॅक्टली पुढे बघूया आपण. आता एक्झाम्पल हा क्रॉस प्लाय टायर आहे. क्रॉस प्लाय टायरमध्ये ह्या लेअर ज्या असतात ना, हा खालचा पोर्शन आहे बेड टू बेड, ह्या लेअर रन करत असतात. म्हणजे इकडची लेअर एकदम खालच्या साईडची लेअर ही अशी इकडनं येऊन इकडं जाऊन थांबते आणि इकडच्या साईडची लेअर असते ती इकडनं जाऊन इकडं थांबत असते. ह्या अल्टरनेट लेअर्स असतात 30 ते 40 डिग्रीमध्ये आणि सारख्याच प्रमाणात लेअर प्रोव्हाइड केले असतात. जेवढ्या वरती लेअर आहेत क्राऊनवरती तेवढ्या साईड वॉलला लेअर असतात, त्याच्यामध्ये तेवढ्या साईड वॉलला लेअर असतात ह्या क्रॉस प्लाय टायरमध्ये. ह्यांची स्ट्रेंथ युनिफॉर्म असते. वरची जेवढी स्ट्रेंथ आहे तेवढी साईड वॉलची स्ट्रेंथ असते या बायस प्लाय टायरमध्ये. आता तुम्ही ह्या डायग्राममध्ये जर बघितलं तर इथं तुम्हाला तुम्ही म्हणाल की सर इथं थिकनेस जास्त आहे. ही थिकनेस हे ट्रेड पॅटर्न आहे. ट्रेड पॅटर्न तर प्रत्येक केसला सारखाच असतो. हा रॅडियलही असू द्या किंवा बायसही असू द्या, ट्रेड म्हणजे ॲडिशनल ग्रिपिंग पर्पजसाठी तो ट्रेड पॅटर्न असतो तो. आता त्याच्यामध्ये जर आपण बघितलं ह्याच्यामध्ये जी स्ट्रेंथ इथं असणार ह्या साईड वॉलची ती स्ट्रेंथ इथं असते ह्या टायरची. ह्याची युनिफॉर्म स्ट्रेंथ असते. म्हणूनच तर आपण हे टायर कुठे वापरतो, जास्त लोड कॅरी करण्यासाठी वापरतो. ह्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी नसते, कम्फर्टेबल राईड नसतो ह्या टायर्समध्ये. तसं आपण दोघांचं सेपरेट आपण डिस्कशन करणारच आहोत. चला, नंतर जर आपण बघितलं हे बायस प्लाय टायरमध्ये इकडनं एक्झाम्पल ही एक लेअर आहे आणि ही लेअर अशी रन करते, इकडनं इथपर्यंत रन करते आणि ती दुसरी जी लेअर आहे बेड टू बेड रन करत असते.
म्हणजे ह्याच्यामध्ये जो इथं थिकनेस असतो तोच इथंही थिकनेस असतो आणि तोच इथं मध्येही थिकनेस असतो. थिकनेस म्हणतोय मी तुम्हाला, ही थिकनेस, ही थिकनेस आणि हा ह्या डायरेक्शनचा थिकनेस सारखाच असतो. आता बोलल्याप्रमाणे 30 डिग्रीमध्ये एकमेकांना ह्या लेअर इंटरसेक्ट करतात. 30 ते 40 डिग्रीमध्ये असतं हे. रॅडियल फ्लॅट टायरमध्ये काय असतं की जे कारकेस असते, हा जो पॅटर्न असतो तो असा इकडनं असा इकडे रन करतो, रेडियल डायरेक्शनला रन करत असतो. आणि रॅडियल फ्लॅट टायरमध्ये ज्या क्राऊनवरती मटेरियल जास्तीचं ॲडिशनल असतं. म्हणजे जर इथं सांगितलं तर इथली स्ट्रेंथ सारखी असते, बट ह्या दोघांची स्ट्रेंथ जी असते ती इथं स्ट्रेंथ नसते ह्याच्यामध्ये. ह्यांच्या साईड वॉल ज्या असतात ह्या फ्लेक्झिबल असतात, कारण साईड वॉलला मटेरियल कमी वापरलं असतं आणि क्राऊन पोर्शनला मटेरियल जास्त वापरलेलं असतं. सो तो असं रॅडियल फ्लॅट टायर. आता रेडियल फ्लॅट टायर म्हणजे इथं बघताल तुम्ही आणखी तर क्राऊनवरती हे मटेरियल कारकेस जे आहे हा जास्त वापरलेला आहे आणि नंतर मग इकडच्या बेडला हा पोर्शन जास्तीचा नसतो. बेडला काही लिमिटेड अमाऊंटमध्येच ह्या लेयर्स असतात. आता खरं बघितलं तर हे सगळ्या टायरमध्ये आपण बघितलं की ह्या टायरची जी थिकनेस जी असते ते टायर कुठल्या पर्पजसाठी वापरलं जातं, किती लोड येतो त्या टायरवरती आणि टायर हे ऑन रोड आहे की ऑफ रोड आहे, ह्या सगळ्या कंडिशनचा विचार करूनच त्याच्यावरती थिकनेस मेंटेन केली असते प्रत्येक टायरची. प्रत्येक टायरची साईजही कमी जास्त असते. टू व्हीलरच्या टायरची साईज बघा, ट्रकच्या टायरची साईज बघा, ह्यांच्यामध्येही सुद्धा वेगवेगळा फरक असतो. कारण ते लोडवरती आणि त्याचा पर्पज काय आहे त्यासाठी हे सगळं मेंटेन केलेलं असतं खरं तर. आता आपल्याला महत्त्वाचा पॉईंट डिस्कस करायचा आहे याच्यामध्ये की क्रॉस प्लाय आणि रॅडियल प्लायमध्ये एक्झॅक्टली डिफरन्स काय आहे. तर क्रॉस प्लायमध्ये आपल्याला माहिती आहे, क्रॉस प्लायलाच आपण बायस म्हणतो आणि त्याच्यामध्ये ज्या प्लाईज असतात त्या एकमेकांना क्रॉसमध्ये असतात त्या. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जर आपण डिस्कशन केलं तर या दोघांमध्ये जर ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेज जर कुठलं टायर बेस्ट आहे तर यामध्ये हे रॅडियल टायर हे बेस्ट असतं. कुठल्या कंडिशनमध्ये की रॅडियल टायरमध्ये ह्या ज्या साईड वॉल असतात त्यांची थिकनेस ह्या त्या साईड वॉलची थिकनेस ह्या क्राऊनच्या थिकनेसपेक्षा कमी असते. म्हणून ह्याच्यामध्ये शॉक ॲब्झॉर्बिंग कॅपॅसिटी 25% जास्त असते बायस टायरपेक्षा. आणि तसंच याच्यामध्ये आपल्याला रॅडियल टायरमध्ये आपल्याला लोअर रोलिंग रेजिस्टन्स भेटतो आणि जे हिस्टरिसिस लॉस जो असतो म्हणजे हीट तयार होत असते बघा टायरमध्ये ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. आपण बघतो की ब्रेकिंगमध्ये हीट तयार होते आणि टायर जसंही आपण कालांतराने 100 किलोमीटर 200 किलोमीटर वापरलं की बऱ्यापैकी हीट तयार होत असते. त्याला आपण हिस्टरिसिस लॉस म्हणतो. तो रॅडियल प्लाय टायरमध्ये कमी असतो. मग त्यामुळे आपलं फ्युएल कन्झम्पशनसुद्धा कमी होऊन जातं. म्हणजे मायलेज आपल्याला रॅडियल टायरमध्ये जास्त भेटतं. आता रॅडियल टायरमध्ये आणखी लॉंगर ट्रेड लाईफ असते कारण त्याच्या ह्या साईड वॉल फ्लेक्झिबल असतात. तर रॅडियल टायर जर तुम्ही बघितला तर रॅडियल टायरमध्ये आपण बघितलं तरी खालच्या साईडचं ट्रॅक्शन जास्त असतं. ट्रॅक्शन याच्यामध्ये जास्त असतं. लोड आल्यानंतर रॅडियल टायरमध्ये टायरचा बराचसा कॉन्टॅक्ट ह्या रोडच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन जातो आणि त्याच्यामुळे ह्याची लॉंगर लाईफ होण्याचा पर्पज असा असतो की ह्याच्यामध्ये जे टेम्परेचर तयार होतं ते टेम्परेचर युनिफॉर्म तयार होतं. सगळ्या प्लाईजवरती युनिफॉर्म टेम्परेचर तयार होत असतं. आणि ह्या बायस प्लायवरती जर आपण बघितलं तर बायस प्लायमध्ये मधल्याच पोर्शनमध्ये जास्त टेम्परेचर तयार होत असतं. कारण अंडर लोड कंडिशन ह्याचा ट्रॅक्शन कमी असतो. मधलाच पोर्शन हा रोडच्या जास्त कॉन्टॅक्टमध्ये येत असतो ह्याच्या आणि म्हणून इथं याच्यामध्ये जे टेम्परेचर तयार होतं ते नॉन युनिफॉर्म असतं. मधल्याच पोर्शनवरती टेम्परेचर जास्त तयार होतं. तर ह्याची जर पुढची एक डायग्राम बघितली तुम्ही टेम्परेचर जनरेशनची तर टेम्परेचर जनरेशन कसं होतं तर हे रॅडियल बायस प्लायमध्ये असं टेम्परेचर जनरेशन असतं. म्हणजे ह्याची लाईफ लवकर लवकर कमी होते. हाय टेम्परेचर ह्या मधल्या पोर्शनवरती तयार होतं आणि याच्यामध्ये युनिफॉर्म टेम्परेचर तयार होतं. म्हणून आपल्या रॅडियल प्लाय टायरमध्ये जो वियर असतो तो युनिफॉर्म असतो, सगळ्या साईडला सारखा असतो. ह्याच्यामध्ये वियर जो असतो मधल्याच पॉईंटला जास्त तयार होतो. म्हणून याची लाईफ कमी असते आणि कम्फर्टेबल राईड नसते याच्यामध्ये. कारण कम्फर्टेबल राईड का नसते तर तुम्ही बघितलं तर ह्याचा जो पॅच असतो ह्याला आपण पॅच म्हणतो. ह्याचा जो पॅच असतो हा छोटा आहे पॅच म्हणजे ग्राउंडसोबतचा कॉन्टॅक्ट आणि ह्या रॅडियल प्लाय टायरचा पॅच म्हणजे ह्या ट्रॅक्शन हा जास्त असतो ह्या. म्हणून इथं कम्फर्टेबल राईड भेटून जाते आपल्याला. आता नंतर जर आपण ह्याच्यामध्ये काही जर पॉईंट बघितले तर ब्रेकिंग एफिशियन्सी वेट कंडिशनवरती ब्रेकिंग एफिशियन्सी ह्या रॅडियल प्लायची जास्त असते. आणखी जर बघितलं आपण कॉर्नरिंगचा परफॉर्मन्स आपण ज्यावेळेस आपण कॉर्नरिंग करतो म्हणजे काय आपल्याला माहिती आहे टर्न घेतो असतो आपण लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला आपण टर्न करतो. तर रॅडियल प्लाय टायरमध्ये स्लिप अँगल जो असतो तो कमी तयार झाल्यामुळं आणि हायर कॉर्नरिंग ॲबिलिटी असते. स्लिप अँगल कमी आणि हायर कॉर्नरिंग ॲबिलिटी असते आणि त्यामुळे बेटर स्टिअरिंग म्हणतो आपण त्याला. स्टिअरिंगवरती प्रॉपर कंट्रोल राहतो जर रॅडियल प्लाय टायर वापरत असेल तर. आणि तसंच आपण कॉर्नरिंगला डिस्टॉर्शनची जी टेंडन्सी असते ती सुद्धा रॅडियल प्लायमध्ये कमी असते. आणि तसंच आपल्याला माहिती आहे आपण बोललेला पॉईंट की पंक्चर आपण थोड्या वेळाने केलं तरी चालतं ह्याच्यामध्ये. पंक्चर झाल्यानंतर आपण काही डिस्टन्स ह्याच्यावरती ट्रॅव्हल करू शकतो. थोडासा कम्फर्टेबल राईड तुम्हाला भेटतो याच्यामध्ये. फक्त आता मग क्रॉस प्लाय टायरचे ॲडव्हान्टेजेस काय आहे तर क्रॉस प्लायचे ॲडव्हान्टेज जर बघितलं आपण तर हाय लोड कंडिशनसाठी आपण क्रॉस प्लायला वापरतो आणि ह्याच्यामध्ये सुद्धा कम्फर्ट राईड भेटतो. पण कमीच्या स्पीडला तुम्हाला कम्फर्ट राईड भेटून जातो. आणि जर आपण बघितलं ह्या साईड वॉलचा जर
साईड वॉल ह्याच्यामध्ये कसं असतात की वरचा क्राऊनचा पोर्शन, साईड वॉलचा पोर्शन ह्याच्यामध्ये युनिफॉर्म स्ट्रेंथ असते, म्हणून आपल्याला हाय ड्युटी ॲप्लिकेशनमध्ये ह्याला वापरतो आपण. बट ह्याचा आणखी एक ॲडव्हान्टेज असा आहे की ह्याच्यामध्ये आपण साईड वॉलची स्ट्रेंथ बऱ्यापैकी जास्त असते, मग साईड कट जे असतात टायरमध्ये येणारे साईड कट्स ते ह्याच्यामध्ये लवकर येत नाहीत, त्याच्यामध्ये लवकर येऊन जातात, कारण ह्याच्या ज्या वॉल्स असतात त्या फ्लेक्झिबल असतात आणि त्याच्यामध्ये युनिफॉर्म स्ट्रेंथ नसते ॲज कम्पेअर टू बायस प्राईस टायर. सो या टाईपमध्ये हे बरेचसं डिस्कशन आहे आणि सगळंच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि याच्यापेक्षाही पुढचं डिस्कशन आपण जर बघितलं तर हाय स्पीडला कुठले टायर वापरतो आपण, तर हाय स्पीडला आपण हाय स्पीड ॲप्लिकेशनमध्ये टू व्हीलरमध्ये आपण वापरतो रेडेल प्लाय टायर वापरतो. चला याच्यामध्ये आपण अंतरचा जो ग्रेड असतो बघा, त्याला आपण UTQG रेटिंग म्हणतो. काय असतं ते UTQG रेटिंग? युनिफॉर्म टायर क्वालिटी ग्रेडिंग. हे कशाच्या अंडर आहे? हे NHTSAच्या अंडर आहे, नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशन. अमेरिकेमधील जी सोसायटी आहे, अमेरिकन डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्टेशन, त्याच्या अंडर ही UTQGची रेटिंग ह्या NHTSAच्या माध्यमातून दिली जाते. ते टायरच्या साईडला असते. जसे की आपण बघतो इथं त्याच्यामध्ये बघतो आपण टेम्परेचर असतं, ट्रॅक्शन असतं आणि नंतर इथं असतं ट्रेड वियर या टाईपमध्ये. आता इथं काय असतं एक्झॅक्टली आपण बघूया पहिल्यापासून टेम्परेचरपासून. पहिला असतो टेम्परेचर ग्रेड. काय असतो टेम्परेचर ग्रेड? टेम्परेचर ग्रेड A असतो, B असतो आणि C असतो हा टेम्परेचर ग्रेड. टेम्परेचर ग्रेड म्हणजे त्या टायरचा हीट रेजिस्टन्स. आपण बघतो की पर्टिक्युलर स्पीडला जर आपण टायरला चालवलं तर काही काळानंतर त्याच्यामध्ये हीट तयार होते. टेम्परेचर ग्रेड काय सांगतो? टेम्परेचर ग्रेड सांगतो की हाय टेम्परेचरला त्या टायरची टेम्परेचरला रजिस्ट करण्यासाठी किंवा हीटला रजिस्ट करण्यासाठीची कॅपेबिलिटी कशी आहे. एक्झाम्पल त्याच्यामध्ये जर A ग्रेड मेन्शन असेल, आता एक्झाम्पल इथं A ग्रेड मेन्शन आहे, म्हणजे 115 माइल्स पर आवरने जर तुम्ही गाडीला चाललं तर ह्या टायरची टेम्परेचरला रजिस्ट करण्याची कॅपेबिलिटी चांगली आहे, असं आपण थोडक्यात डिस्कस करूया. आणि याच्यामध्ये B म्हणल्यानंतर तर 100 ते 115च्या माइल्स पर आवरने जर तुम्ही चालवत असाल तर त्यामध्ये हा सुटेबल ग्रेड आहे तुम्हाला. आणि C म्हणजे एक्झाम्पल जर स्पीड तुमची 85 आणि किंवा त्याला 100च्या रेंजमध्ये असेल तर त्यासाठी हा सुटेबल ग्रेड आहे. म्हणजे हाय टेम्परेचरला हीटला रजिस्ट करण्याची प्रॉपर्टी Aमध्ये जास्त आहे आणि हाय टेम्परेचरला सी जर ग्रेड असेल तर हाय टेम्परेचरला आपण ह्या टायरला त्याच्याकडनं हीट रेजिस्टन्स आपण जास्त एक्सपेक्ट करू शकत नाही आहे, कारण टायरमध्ये हीट तयार होत असते आणि हीट डेसिपेट करणं हे महत्त्वाचं फंक्शन आहे. नाहीतर टायरची लाईफ कमी होत जाते. त्यामध्ये हिस्टरिसिस लॉसेस किंवा बरेचशा वेगवेगळ्या टाईपचे लॉसेस ड्रास्टिकली येऊन जातात आणि ड्रास्टिकली टायरची लाईफ कमी होत असते. त्यामध्ये नंतरचा ग्रेड आहे बघा हा ट्रॅक्शन ग्रेड. ट्रॅक्शन म्हणजे काय असतो कधी ध्यान ठेवा. ट्रॅक्शन म्हणजे ह्या रोडमध्ये आणि ह्या टायरमध्ये असलेली ग्रीप, फ्रिक्शन रेजिस्टन्स, त्याला आपण ट्रॅक्शन ग्रेड म्हणतो. ट्रॅक्शन ग्रेड काय असतो? ट्रॅक्शन ग्रेडमध्ये आपल्याला ग्रेड असतात. A ग्रेड असतो, नंतर A ग्रेड असतो, नंतर B ग्रेड असतो, नंतर C ग्रेड असतो. मग हे हायर टू लोअर ग्रेड आहे. ते हायर म्हणजे A ग्रेड असतो हा. मग ट्रॅक्शन ग्रेडला आपण म्हणतो सेफ्टी रेटिंग आहे खरं तर हे. आणि ट्रॅक्शन ग्रेड म्हणजे एखाद्या वेट पेव्हमेंटवरती किंवा वेट सरफेसवरती त्या पर्टिक्युलर टायरची थांबण्याची कॅपॅबिलिटी, ब्रेकिंग डिस्टन्स त्यांचं. म्हणजे एक्झाम्पल जर A ग्रेडचं जर टायर जर आपण वापरलं एक्झाम्पल एका गाडीवरती आणि वेट सरफेसवरती, वेट पेव्हमेंटवरती, आता हे जे रोड्स असतात ते अंडर कंट्रोल्ड कंडिशनमध्ये ह्या सगळ्या टेस्टिंग होत असतात. गव्हर्नमेंटचे हे पर्टिक्युलर रोड असतात आणि त्यावरती हे सगळ्या गाड्यांच्या टायरची टेस्टिंग होत असते. चला त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ही ट्रॅक्शन ग्रेडमध्ये ही सेफ्टी रेटिंग आहे आणि गाडीची थांबण्याची कॅपॅबिलिटी वेट पेव्हमेंटवरती किंवा वेट सरफेसवरती ही रेटिंग असते. आता एक्झाम्पल एची जर रेंज बघितली आपण, जर ॲस्फाल्टचा बनलेला जर रोड असेल तर एची व्हॅल्यू असते एक्झाम्पल त्याच्यामध्ये 0.54पेक्षा जास्त असते. नंतर जर आपण बघितलं तर साधारणतः तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून मी देतो 0.47 असते. ॲज युजल ही करेक्ट आहे, 0.47 असते. नंतर बी रेटिंग असेल तर बीची जी व्हॅल्यू असते 0.38पेक्षा जास्त असते ॲस्फाल्टच्या सरफेसवरती. म्हणजे एची कॅपॅबिलिटी थांबण्याची जास्त आहे, म्हणजे एमध्ये ट्रॅक्शन जास्त आहे. सीची कॅपॅबिलिटी थांबण्याची कमीची कॅपॅबिलिटी आहे, कारण सीची जी व्हॅल्यू असते ती 0.38पेक्षाही कमी असते. आता बीची म्हणजे 0.38पेक्षा जास्त आणि सीची 0.38पेक्षा कमी असते, त्याला आपण ट्रॅक्शन ग्रेड म्हणतो. ट्रॅक्शन ग्रेड आपल्या एचा जास्त आहे, म्हणजे हा वेट सरफेसवरती लवकर थांबण्याची कॅपॅबिलिटी ह्याच्यामध्ये जास्त असते. आणि नंतरचा असतो बघा थर्डमध्ये असतो ट्रेड वियर इथं दिसतोय आपला. हा खरं तर ही कम्पॅरेटिव्ह रेटिंग आहे, गव्हर्नमेंटनी प्रोव्हाइड केली असते. आता ट्रेड वियर म्हणजे काय? ट्रेड वियर म्हणजे आपण वेळेनुसार हा जो ट्रेड पॅटर्न आहे तो कुठल्या टायरमध्ये जास्त लवकर वॉर्न आउट होतो, वियर होऊन जातो. हा
आपण बघितलं तर एक एक्झाम्पल माझ्याकडं एक ट्रेड वियर रेटिंग आहे, माझ्याकडे 100ची रेटिंग आहे आणि दुसरी रेटिंग आहे एक्झाम्पल 320 आहे. एक्झाम्पल इथं दिली म्हणून तीच घेतो मी. ह्याचा मिनिंग असा झाला की 320 जर रेटिंग असेल ट्रेड वियर तर 320वाला टायरची लाईफ ही 100पेक्षा जास्त असणार आहे त्या ट्रेड वियरची. ह्याच्यामध्ये वियर लवकर येणार नाही, जवळपास 3 पटीने जास्त असणार आहे, 3 टाईम्सनी जास्त असणार आहे. आणि बेसिक रेफरन्स असतो बघा 100. गव्हर्नमेंटनी एक्सपेक्ट केलं असतं हे 100पेक्षाच रेटिंग आपल्याला जास्त पाहिजे. 100 तर बेसिक आहे, पण 100पेक्षा जास्त असेल तर चांगलंच आहे. एक्झाम्पल 200 असेल तर 200 म्हटल्यानंतर ह्या 200ची लाईफ हे 100पेक्षा जास्त आहे, लवकर हा वियर होणार नाही, लवकर हा वियर होत नसतो, त्याचा मिनिंग तसा असतो. ती खरं तर ड्युरेबिलिटीची रेटिंग आहे. कुठला टायर जास्त काळाकरता चालणार आहे, तर समजा 400 असेल तर 400वाला जास्त काळ चालणार आहे, कारण ह्याच्यामध्ये लवकर वियर होणार नाही. तो या टाईपमध्ये. सो धन्यवाद मित्रांनो. हॅलो, 9:30 वाजता आलं तरी चालेल सर. हो मी सगळं, हा करूया आपण लाईट नाश्ता करूया मग कुठंतरी. हो का, बरं 9:15 वाजता येतं मग सर, मी लगेच आवरून ठेवतो सर. मी ॲक्च्युली आवरलं नाही, मी लगेच आवरतो सर. मग चालेल सर, ठीक आहे. ओके सर.